हा होता आमचा कोरीगड ट्रेक आणि हा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खास होता. पण सुरुवात कशी झाली माहितीये? मी इतकी एक्सायटेड होते ना की पिकअप लोकेशनला चक्क शूज न घालता चप्पल घालून आले. मग काय पुन्हा घरी गेले, शूज घातले आणि परत आले आणि मग नारळ फोडून शुभ सुरुवात करत आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात केली. आमचे गाईड्स वेदांत आणि सायली यांनी आम्हाला ट्रेकचे सगळे रूल्स आणि सेफ्टी इन्स्ट्रक्शन व्यवस्थित समजावून सांगितले. खूप सारा डान्स आणि एन्जॉयमेंट केल्यानंतर रस्त्यात पहिला स्टॉप घेतला तो गरमागरम चहासाठी आणि थोडं वेदर एन्जॉय केल्यानंतर दुसरा स्टॉप घेतला फोटो आणि व्हिडिओसाठी. वातावरण इतकं छान होतं ना की इथेच राहावंसं वाटत होतं. काहीच प्रॅक्टिस न करता एक व्हिडिओ शूट करायचा ट्राय केला आणि बऱ्यापैकी आम्हाला जमलं सुद्धा. परत आम्ही पुढे निघालो, पण थोडं पुढे गेल्यानंतर जे दृश्य दिसलं ना, पूर्ण रस्ता धुक्यात हरवून गेला होता. तो मोमेंट खरंच खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही बेस विलेजला पोहोचलो. तिथे मस्त नाश्ता केला आणि मग सुरू झाली खरी कोरीगड चढाई. मस्त जंगलातून आमचा ट्रेक सुरू झाला होता आणि आमच्यासोबत 2 गाईड्स असल्यामुळे ट्रेक करताना आम्हाला फारसा काही प्रॉब्लेम आला नाही. विशेष म्हणजे ते फक्त आम्हाला गडावर घेऊन जात नव्हते, तर गडाचा इतिहास सांगत सांगत पूर्ण गड फिरवत होते. कोरीगडावर फिरताना आम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी समजल्या. गडावर चढत असताना पाऊस येत जात होता कंटिन्यू. त्यामुळे आम्ही रेनकोट घालत होतो, काढत होतो. हळूहळू गर्दी पण वाढायला लागली होती. गडावर पोहोचलो आणि सगळ्यात आधी आम्ही हा पाहिला गणेश दरवाजा. गणेश दरवाजापाशीच आम्ही थोडा वेळ बसलो कारण की सगळेच जण आम्ही भरपूर दमलो होतो. सगळ्यांनी 10 मिनिटाची विश्रांती घेतली आणि आम्ही गड फिरायला सुरुवात केली. ह्या गडाला ना पूर्ण तटबंदी आहे. त्यामुळे आम्ही गडाच्या बाजूने असणारी जी तटबंदी आहे त्याच्यावरनच गड फिरायचं ठरवलं. आमचे गाईड पुढे होते आणि आम्ही त्यांना फॉलो करत करत पुढे चाललो होतो. पुढे जात असताना आम्ही पाहिला झेंडा बुरुज. तिथे भरपूर गर्दी होती. तिथून पुढे गेलो आणि आम्ही पाहिल्या पाण्याच्या टाक्या. तिथे 3 पाण्याच्या टाक्या आहेत आणि पाणी असं तिथे जमा होतं. गड फिरत असताना आम्ही पाहिली सगळ्यात मोठी असणारी तोफ. तिथून थोडंसं पुढे चालत गेलो आणि आम्हाला पाहायला मिळाली ही वास्तू. त्यानंतर कोराई देवीचं आणि महादेवांचं दर्शन घेतलं आणि शेवटी मनात एकच फिलिंग होती, सह्याद्रीच्या अजून एका गडावर आपण जाऊन आलो. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ना, गड, निसर्ग आणि ॲडव्हेंचर सोबतच आपल्या सगळ्यांसोबत घालवलेला सुंदर दिवस कायमच्या आठवणी देऊन गेला. या सुंदर आठवणी मनात ठेवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. तुम्हाला आमचा हा कोरीगड ट्रेक व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल व्लॉगसाठी फॉलो करायला विसरू नका. जय शिवराय.